नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने रेत भंडारण नीति को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया बताते हुए कहा कि अब कुल रेत भंडारण का 10% हिस्सा स्थानीय उपयोग के लिए सुरक्षित रखा जाएगा, जिससे घरकुल और निजी निर्माण कार्यों की राहत मिलेगी। निजी निर्माण कार्य के लिए रेत 600 रुपये प्रति ब्रास की दर से उपलब्ध कराई जाएगी। इसके साथ ही आने वाले 5 वर्षों में प्राकृतिक नदी की रेत के उपयोग को चरणबद्ध तरीके से खत्म कर एम स्टैंड, मैन्युफैक्चर स्टैंड और कृत्रिम रेत को बढ़ावा देने की योजना बनाई गई है। मी देवेंद्र फडणवीसजीची सूचनाचं पालन केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की वाळूमध्ये लक्ष टाकलं पाहिजे आणि आज एक महत्त्वाचा निर्णय आम्ही केला की एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता, स्थानिक घरकुलाकरता, ज्या गावात घरं बांधकाम होत आहे खाजगी त्यांच्याकरता ही राखीव ठेवण्यात आली आहे। आणि त्यामुळं राज्यातल्या घरकुलांना आता 5 ब्रास वाळू मोफत मिळणार आहे। खाजगी बांधकामाला 600 रुपये ब्रास देऊन मिळणार आहे आणि स्थानिक कुठलेही बांधकाम असेल गव्हर्नमेंट त्यांना सुद्धा 600 रुपये ब्रासनी रेती मिळणार आहे। सोबतच या महाराष्ट्रामध्ये एम स्टँड क्रेशर लावण्याची पद्धती सुरू झाली आहे। आज जवळपास 12 क्रेशर उभे झालेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर उभे करायचे, कारण उद्याच्या 5 वर्षांनी या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू बंद होऊन, नदीतली वाळू बंद होऊन एम सॅन्ड, दगडावरची वाळू, गिट्टीवर तयार केलेली वाळू, त्याचा दर्जा ठरला गेला आहे। याच क्वालिटीची वाळू पाहिजे, त्याचं स्पेसिफिकेशन आहे, त्याचे क्रशर वेगळे आहेत। आणि त्यामुळे या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 नवीन क्रेशर लावण्याची योजना सुरू झालेली आहे। मी आपल्या माध्यमातून व्यावसायिकाला आव्हान करतो, ज्यांना ज्यांना एम सॅन्ड क्रेशर पाहिजे आहे त्यांनी ओपन, आम्ही आता कलेक्टरला पॉवर दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं, एम सॅन्डचं क्रेशर घ्यायचं आणि एम सॅन्ड क्रेशर लावायचे, ज्यातनं पुढच्या 5 वर्षांनी नैसर्गिक वाळू बंद होणार आहे। नदीची नाळू वाळू हे बंद होणार आहे। आता एम सॅन्डवर जावं लागणार आहे, कृत्रिम वाळू तयार करावी लागणार आहे, राखेपासून वाळू तयार होणार आहे, दगडापासून वाळू तयार होणार आहे आणि त्यामुळे हे होणार आहे। सोबत नागपूरमध्ये आणि एक मोठा निर्णय आम्ही केला आहे, नागपूरच्या जेवढ्या दगडखानी आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत त्या सर्व दगडखानीमध्ये कोराडी वीज प्रकल्पाची, खापरकडा वीज प्रकल्पाच्या तलावातली राख आम्ही आता उचलतो आहे, तलाव खाली करतो आहे आणि ही राख आमच्या सर्व पाचगाव असेल, माहूरजरी असेल, ज्या मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत दगडखानीमुळं ते खड्डे लेवल करतो आहे आणि त्यावर ती जागा महाराष्ट्र शासनाची होऊन त्या जागेवर मोठं फॉरेस्ट आम्ही डेव्हलप करतो आहे, नर्सरी डेव्हलप करतो आहे, बांबू लागवड करतो आहे आणि ग्रीन बेल्ट तयार करतो आहे। एक मोठा निर्णय आम्ही नागपूरमध्ये घेतलेला आहे, त्याचे आदेश आम्ही आज काढलेले आहेत। अभिनंदन